राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 1978 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि अनिश्चित निवडणुकांपैकी एक ठरली. इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, जनता पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक आघाड्यांमध्ये ही लढत रंगली होती. जनता पक्षानं शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांच्या काँग्रेससोबत हातमिळवणी केली. महाराष्ट्रानं यापूर्वी इतकी बहुरंगी आणि चुरशीची निवडणूक कधी पाहिली नव्हती. तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आणि पुढे त्यांच्यापैकी अनेक जण राज्याच्या राजकारणातील मोठी नावं ठरली. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपूर्व त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. 288 जागांच्या विधानसभेत वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील रेड्डी काँग्रेसनं 259 जागा लढवून 69 जागा जिंकल्या. नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा काँग्रेसनं 215 जागा लढवत 99 जागांवर विजय मिळवला. जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांची मिळून 135 आमदार निवडून आले, तर 12 अपक्ष आमदारांनी सत्ता स्थापनेचं गणित अधिकच गुंतागुंतीचं केलं. जनता पक्ष सर्वात मोठा गट म्हणून पुढे आला होता. सत्ता स्थापनेसाठी त्यांना अवघ्या 8 आमदारांची गरज होती. केंद्रात मोरारजी देसाई यांचं सरकार सत्तेवर होतं आणि दिल्लीतील सत्ता केंद्रातून महाराष्ट्रातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं. मोरारजी देसाई यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना मुंबईत पाठवलं. रातोरात राजकीय हालचाली नवे गेला. जनता पक्षानं अपक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्षाने एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. बैठकीत ज्येष्ठ समाजवादी नेते SM जोशी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी एकमतानं पुढे आलं. राज्यपाल सादिक अली यांच्याकडे जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता पक्षाला अपक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा केला आणि SM जोशी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती केली. राज्यपालही त्या दिशेने सकारात्मक होते. महाराष्ट्राला जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं होतं. मात्र याच क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित कलाटणी घेतली. SM जोशी मुख्यमंत्री होणार ही बातमी दोन्ही काँग्रेसच्या गुटात पोहोचताच दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला. निवडणुकीत एकमेकांविरोधात कट्टर लढलेले इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस हे 2 गट अचानक एकत्र आले. महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी आक्रमक मोर्चे बांधणी सुरू केली. त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी आणि चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली. सत्ता हातातून निष्ठत असल्याचं लक्षात येताच इंदिरा गांधी यांनी आपला विरोध बाजूला ठेवत दोन्ही काँग्रेसच्या एकत्रीकरणाला हिरवा कंदील दिला. अखेर तडजोडीचा फॉर्म्युला ठरला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. दोन्ही काँग्रेसच्या आमदारांची यादी घेऊन नेते मंडळी राज्यपालांकडे पोहोचले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. विरोधकांना पूर्णपणे अंधारात ठेवत काँग्रेसनं सत्तेचा डाव साधला होता. 7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची. या मंत्रिमंडळात शरद पवार यांना उद्योग खात्याची जबाबदारी मिळाली. महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडींना दिशा देणारे या सरकारनं राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला.